पतीचा मित्र आशिषच्या नादाने तिचे पाऊल पडले वाकडे, त्याला ठार मारून कुणाल म्हणतो करतो तिचे तुकडे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आणि आजची ही घटना बघायची आपल्याला नागपूर या जिल्ह्यामधली। ते चौघे एकाच वस्तीत सोबतच लहानाचे मोठे झाले होते। जादा कमाईसाठी त्यांनी चोरटा व्यापार सुरू केला होता, त्यातून चांगली कमाई होऊ लागली होती। त्यातील कुणालने बायकोला ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आणले, तर आशिष हा होमगार्ड म्हणून नोकरी करत होता। होमगार्डची नोकरी करत असूनही तो चोरट्या व्यापारात कुणालबरोबर साथीदार म्हणून काम करत होता। आणि या चारही मित्रांची चांगलीच गट्टी होती। मात्र कुणालच्या ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या बायकोशी होमगार्ड आशिषचे सूत जुळले। आता हे प्रकरण चोरी छुपी असले तरी ते जास्त काळ लपून राहणारे नव्हते। हा प्रकार उघडकीस आला तेव्हा मैत्रीत शत्रुत्व आले आणि विश्वासघातकी आशिषला संपवण्यासाठी मात्र कुणालने प्लॅन रचला। दोन मित्र बऱ्यापैकी लहान असे मोठे झाले, जिगरी मित्र। आणि त्यांच्यामध्ये नंतर एका मित्राचं दुसऱ्या मित्राच्या पत्नीवरती नजर जाते आणि त्याच्यामधून त्यांचे अनैतिक संबंध होतात। आणि त्यामुळे हे प्रकरण एका जिगरी मित्रापासून ते खुनापर्यंत कसं जातं हेच आपल्याला या घटनेमधून सविस्तर बघायचं आहे। बघूया घटना सविस्तर कुठे घडली, केव्हा घडली, कशी घडली आणि आपल्याला काय त्याच्यामधनं बोध भेटतोय हे फार महत्त्वाचं आहे। स्टोरी थोडी मोठी होणार आहे, पण या स्टोरीमधनं भरपूर काही आपल्याला शिकायला भेटणार आहे। म्हणून शेवटपर्यंत स्टोरी ऐका, कशामुळे या गोष्टी घडतात आणि काय मेन असं एक त्याचा क्ल्यू हा आपल्याला सापडतो, तेच आपल्याला मेन बघायचं आहे या स्टोरीमध्ये। तर नागपूर जिल्ह्यातील कन्नान पोलीस ठाण्यात हद्दीत असलेले नवीन घोडेगाव हे खदान परिसराजवळ आहे। आणि या गावातील युवा वर्ग रोजगारासाठी या खदानीवरच अवलंबून आहे। काही युवक या खदानीमध्ये काम करतात, तर काही रोजंदारीवर इतरत्र काम करत असतात। काही जण मिळणाऱ्या मोबदल्यात खुश असतात, तर काहींना आणखी पैसा हवा असतो। मग ते पार्ट टाईम काम करून अधिक पैसे मिळवतात। पण झटपट पैसा मिळवण्यासाठी नादात असणाऱ्या तरुण मात्र अवैध व्यवसाय करून पैसे मिळवतात। यामध्ये काहींनी जो शॉर्टकट स्वीकारला तो म्हणजे खदानीमधून वाळू काढणे, खदानीमधून माल बाहेर काढणे आणि खदानीमधून निघणाऱ्या टाकाऊ मालातून उपयोगी माल काढून तो विकणे। पण टाकाऊ माल सहजासहजी मिळत नाही। हा टाकाऊ माल ट्रकमधून दुसरीकडे पाठवला जातो, तेव्हा हस्तगत करण्यासाठी या लोकांची एक साखळी कार्यरत असते। आणि हे काम एकट्याचे नसले तरी अनेक जणे मात्र यामध्ये एकटे असतात। एक ग्रुप तयार करतात, टाकाऊ माल घेऊन ट्रक निघाले हे सांगण्यापासून तो ट्रक कुठे थांबणार, कुठे जाणार या सगळ्या गोष्टीची खबरात ठेवण्यासाठी हा ग्रुप तयार केला जातो। आणि यातील प्रत्येकामध्ये वेळेनुसार देखरेखीचे काम हे सोपवले जातात। त्यानुसार त्यात सहभागी प्रत्येकजण आपले स्वतःचे काम सांभाळून हे कार्य अगदी चोखपणे बजावत असतो। नवीन घोडेगाव वस्तीमधील 4-5 मित्रांचा ग्रुपसुद्धा हेच काम करत होता। यात एक जण होमगार्ड म्हणून काम करतो, तर हा होमगार्ड युवक आणि इतर एक जण एकाच ग्रुपमध्ये राहणारे आणि एकाच वस्तीत राहणारे हे सर्वजण मित्र। या मित्रांपैकी कुणाल नाईक हा विवाहित असून त्याला एक 5 वर्षाची मुलगी आहे। कुणाल आपली आई, पत्नी आणि मुलीसह नवीन ओंडे गावात राहतो। हे गाव छोटेच असले तरी येथे ग्रामपंचायत आहे आणि या गावात महिला राखीव पद असल्याने कुणालाही पूर्ण शर्तीने प्रयत्न करून बायकोला ग्रामपंचायत सदस्य बनवले। कुणालने एका गरीब घरातल्या मुलीशी लग्न करून तिला शिक्षण दिले, तिला सगळ्या सुखसुविधाही मिळवून दिल्या। मात्र तिचे सासूसोबत पटत नसल्याने घरात सतत कुरबुर चालायची। त्यात कुणालचा स्वभाव चिडखोर असल्याने तो पत्नीला सतत मारहाण करत होता। आईसोबत पत्नीने वाद घातलेले त्याला आवडत नसायचे। साहजिकच पत्नी सतत आईची बाजू घेते आणि आपणास मारहाण करत असतो, अशी त्याची पत्नीची भावना ही होती। पण मात्र या प्रकरणामुळे ती सतत अस्वस्थ असायची। मनात कोणाजवळ सांगायचे म्हणजे मन हलकं होईल असे तिला वाटत असायचे। ती मानसिक आधार शोधत होती। अशातच तिला आधार मिळाला तो कुणालच्या मित्राच्या रूपाने। आणि इथंच मात्र ही घटना एक वेगळ्या रस्त्याला जाणार होती, एक वेगळ्या वळणाला ही घटना जाणार होती। नवऱ्याकडून तिला प्रेमाची अपेक्षा राहिलीच नव्हती, तर कुणालचे सर्वच मित्र हे शेजारी पाजारी राहत असल्याने ते अधूनमधून घरी येत असत। त्यामुळे कुणालच्या बायकोची त्यांच्यासोबत बोलाचाली होणे हे मात्र स्वाभाविक होते। त्यातच ती ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे तिचा संपर्क वाढला होता। तिचा पती कुणाल नाईक हा आणि आशिष पाटील, आशिष नागदेवे, सुमित गजबिये असा या मित्रांचा ग्रुप। यापैकी आशिष पाटील हा होमगार्डची नोकरी करत होता।
तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. पुढल्या वर्षी तो तिच्यासोबत लग्नसुद्धा करणार होता. आशिष व कुणालची शरीरयष्टी सारखीच होती. भारदस्त शरीराचे दोघे बॉडी बिल्डर दिसत होते. फरक एवढाच की आशिष नोकरी करून कुणालसोबत काम करत होता, त्यामुळे तो उजवा होता. आशिष मुलीच्या प्रेमात पडल्याचे त्याचे इतर मित्र त्याची फिरकी घेत होते. यात कुणालची बायकोही होती आणि कुणाल चिडखोर स्वभावाचा असला तरी संशय वृत्तीचा नव्हता. त्यामुळे कुणालने त्याची बायको व आशिष बोलत होते तरी कधी त्यांच्याकडे वाकड्या नजरेने त्याने मात्र बघितले नाही. ते धीर भावजा या नात्याने एकमेकांची मस्करी करत असतील असेच तो समजून दुर्लक्ष करत राहिला. पण तिकडे घरात होते ते मात्र वेगळेच, तिकडे एक वेगळी डाळ ही शिजत होती. आणि मनातले दुःख कोणाला तरी सांगण्यासाठी धडपडणाऱ्या कुणालच्या पत्नीचे आशिषसोबत नाते जुळले. मनातील प्रत्येक गोष्ट ती आशिषला सांगत होती. दोघात जवळीक वाढत गेली होती. त्या दोघांमध्ये काहीतरी पाणी मुरते याचा अंदाज इतर मित्रांना मात्र येत होता. तेव्हा सुनीलने कुणालच्या कानावरती ही गोष्ट घातली की वहिनी आणि आशिष यांच्यात काहीतरी भानगड सुरू आहे, तू लक्ष ठेव. पण कुणालचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याच गोष्टी आणि बायकोचे बदललेले वागणे बघून त्याने मित्राच्या बोलण्याकडे लक्ष दिले. एक दिवस त्याने बायकोचा मोबाईल चेक करण्यासाठी धाडस केले. मात्र तिच्या मोबाईलला पासवर्ड असल्याने त्याला काहीच बघता आले नाही. तेव्हा मात्र त्याला थोडा संशय आला. आता तिचा मोबाईल लॉक असला तरी तिचे व्हॉट्सॲप मेसेज बघायचे हे ठरवले. त्याने यूट्यूबवरून व्हॉट्सॲप हॅक कसा करायचा हे शिकून घेतले. त्यानंतर तो पत्नीचा व्हॉट्सॲपची चॅटिंग आपल्या मोबाईलमध्ये बघू लागला होता. दिनांक 9 ऑक्टोबरच्या रात्री तो घराच्या पाठीमागे उभा राहून पत्नी व आशिषमध्ये व्हॉट्सॲपवर होत असलेली चॅटिंग वाचत होता. त्यांची चॅटिंग वाचून त्याला धक्काच बसला. दोघांमधील चॅटिंग अगदी खालच्या थराला गेलेली होती. त्याच्या अशील चॅटिंग वाचून त्याचा माथा चांगलाच हात ठणकला होता. तसाच तो रागाच्या खोलीत गेला आणि बायकोचा मोबाईल हिसकून घेतला. त्याने तिचा मोबाईल फोडला आणि तिला जाब विचारला. तिला बेदम मारहाणी केली. आपली चोरी पकडली गेली हे तिच्या लक्षात आले, पण ती काय घाबरली नाही. चिडलेल्या कुणालने तिला आता तुझं काय करायचं असा प्रश्न केला असता ती चुपपणे एक हसली आणि त्याच्याकडे बघत म्हणाली, काय करायचं. तिच्या या बोलण्याचा हसण्याचा त्याला तीव्र संताप आला. त्याच्यातील शैतान जागा झाला. माझा घात करून परपुरुषाशी संबंध ठेवतेस आणि असे म्हणत तो तिच्यावरती तुटून पडला. त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला आणि याला बलात्कारच म्हटले जाते. कायद्याच्या भाषेत पती पत्नीच्या संमतीने शरीर संबंध होतात. त्यापेक्षा भयानक असे जबरदस्तीने केलेले शरीर संबंध. या नात्यात अशा स्वरूपाच्या संबंधाला जागा नसते आणि कोर्टात सुद्धा यास मान्यता देत नाही. कुणालने त्या दिवशी बायकोला धडा शिकवण्यासाठी तिच्यावर जबरी सबभोंग करून बदला घेतला होता. मात्र त्याला तिचे हे एक हास्य विसरता आले नाही. बायकोला धडा शिकवल्यानंतर त्याने आशिष पाटील याला कायमचा धडा शिकवण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळीच त्याने सुमितला फोन करून आशिष पाटील याचा गेम करायचा असे सांगून भेटण्यास सांगितले. इकडे आशिष पाटीलला मात्र आपल्या विरुद्ध कट रचला जात आहे याविषयी काहीच भनक लागली नाही. ठरल्याप्रमाणे 10:30 वाजता कुणाल, सुमित आणि आशिष नागदेवे दारूच्या बारमध्ये गेले होते. ते तिघे गवी हिवरा गावाजवळ दारू पीत बसले आणि आशिषला संपवण्याच्या तयारीतच ते आले होते. आशिष नागदेवे फेब्रुवारी महिन्यात अजमेरला गेला होता आणि मात्र अजमेरला गेल्यानंतर यांचा मात्र इकडे एक प्लॅन हा ठरला होता. आशिषला संपवण्याच्या तयारीत ते आले होते आणि आशिष नागदेवे फेब्रुवारीच्या महिन्यात अजमेरला गेला होता. तेथून त्याने चाकू आणला होता. तोच चाकू घेऊन तो आता आला होता. याशिवाय कुणाल, सुमित, आशिष नागदेवे यांनी हॉकी स्टिक आणि कुऱ्हाडीचा दांडा आणला होता. हे सर्व साहित्य त्यांनी आपल्या कारमध्ये लपवून ठेवले होते. चोरटी वाहतूक करणारे बसस्टॉपवर भेटून पुढील नियोजन करतात आणि ये जा करणाऱ्या ट्रकवर देखरेख ठेवत असतात. आज देखरेखीचा आशिष पाटील याचा नंबर असल्याने तो 10:30 वाजेपर्यंत येणार त्यांची खात्री होती. मात्र त्यामुळे ते आधी मनसोक्त दारू पिले. त्यानंतर आशिष पाटील बोल्डा बसस्टॉपवरती आपली ठरलेली ड्युटी करण्यासाठी पोहोचला आणि हे असे समजून ते त्रिकुटेही बसस्टॉपवरती पोहोचले होते. तेव्हा आशिष तेथे उभा होताच
आणि हे तिघे त्याच्याजवळ गेले. त्याच्या डोक्यात त्याला संपवण्याचा विचार होता. त्याने तसे नियोजनही केले होते. मात्र आशिष पाटील अनभिन्न होता. तो नेहमीसारखा त्याच्याशी बोलत होता. बोलता बोलता कुणाल पाठीमागे सरकला आणि अचानक त्याने आशिषला तेथील बाकावर ढकलले. आशिष कोलमडला. तसा कुणाल त्याच्या छातीवर बसून त्याला बायकोसोबत असलेल्या लफड्याबाबत विचारणा करू लागला. आशिष पाटील अचानकच झालेल्या हल्ल्याने चांगलाच भांबवला होता. एकतर कुणालला त्याच्या लफड्याविषयी माहिती झाल्याने त्याला मात्र त्याच वेळी समजले होते. त्यामुळे तो कुणालपुढे त्याची भीक मागत होता. गयावया करू लागला. मात्र कुणाल शांत होणाऱ्यांपैकी मात्र तो नव्हताच. त्याच्या डोक्यात मात्र सैतान घुसला होता. शिवाय मित्रही त्याच्या सोबतीला होतेच. आणि कुणालने लपून ठेवलेला चाकू बाहेर काढत आशिष पाटील याच्यावर रोखला. कुणालसह इतर 2 मित्रसुद्धा हातात हॉकी स्टिक आणि कुऱ्हाडीचा दांडा घेऊन कुणालला साथ देण्यासाठी सज्ज होते. हे बघून आशिष पाटील पुरता घाबरला होता. त्याच्या डोळ्यासमोर मृत्यू दिसू लागला होता. परत असे करणार नाही, शेवटची चूक समजून माफ कर म्हणत कुणालसमोर हात जोडत होता. मात्र कुणालला त्याची दया आली नाही किंवा त्याने त्याला सुधारायची एक संधी न देता त्याला हॉकी स्टिकने मारहाण करण्यास सुरुवात केली. तर सुमितने ही लाकडी दांडुक्याने आशिषला ठोकले. तर आशिष नागदेवे हॉकी स्टिकने मारहाण करता करता एक फटका आशिषच्या डोक्यावर मारला. तसा तो रक्ताने न्हाऊन निघाला आणि कुणालने त्याला खाली पाडले आणि चाकूने आशिष पाटीलच्या गळ्याजवळ एकच वार केला. आशिषच्या नरड्यातून रक्ताचा चिरकांड्या उडाल्या. तो रक्तबंबाळ होऊन तडफडत होता. बसस्टॉपवर त्याचे रक्त सांडले होते आणि गंभीर जखमी झाला होता, पण तो जिवंत होता. कुणालने आपली कार सुरू केली. इतर दोघांनी आशिषला उचलून कारमध्ये घातले. त्यानंतर कार सुसाट वेगाने नगर धनमार्गे रामटेककडून मध्य प्रदेशकडे वळवली आणि नगरधन गावाजवळ येताच कुणालला परत राग उपळून आला. त्याने गाडी थांबवून मागच्या सीटवर पडून असलेल्या आशिषवर सपासप चाकूचे 15 वार करून त्याला कायमचे संपवले. त्यानंतर त्यांनी गाडी थेट ठरवल्याप्रमाणे मध्य प्रदेशाकडे वळवली आणि मध्य प्रदेशातील तिरोडी गावाजवळ त्याच्या कारचे एक चाक पंक्चर झाले. तरी न थांबता त्यांनी तिरोडी गावातून आपले वाहन काढले. मात्र अर्धा किलोमीटर गेल्यानंतर अतिदाबामुळे गाडीचे समोरचे चाकही पंक्चर झाले. त्यामुळे गाडी काही केल्या पुढे जात नव्हती आणि सायंकाळचे 5:30-6 वाजले असतील. त्यांनी गाडी थांबून गाडीतील आशिषचा मृतदेह तेथेच रस्त्याच्या कडेला फेकून दिला. तसेच बंद पडलेली गाडीसुद्धा तेथे सोडून पळ काढला. कारण रस्त्यावरून ये जा करणारे त्यांच्याकडे बघत असल्याने त्यांनी वेळ वाया न घालवता पळ काढण्याचा निर्णय तेथून घेतला. ते सगळे थेट आशिषच्या नागदेवीच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन थांबले आणि तिरोडी गावात आशिष नागदेवीची सासूरवाडी आहे. त्याने तेथून दुचाकी आणली आणि त्यावरून तिघे बाहेर पडले. वाटेत एका तलावात चाकू फेकून दिला आणि दुसरीकडे रस्त्याकडेला रक्ताने माखलेले कपडे जाळले. तिकडे त्यांनी दुसरे कपडे विकत घेतले होते आणि आशिषच्या सासरी न राहता 2 दिवस इकडे तिकडे भरकटत होते. मध्यंतरी ते तू मारला एका नातेवाईकांकडे गेले आणि फिरून आता मात्र त्यांच्याजवळचे पैसे संपले होते. म्हणून पैशाची जमाव करण्यासाठी कुणालने आपला फोन सुरू केला आणि येथेच त्याचा छुपाछुपीचा खेळ संपला. इकडे 10 तारखेला बोर्डा गावातील बसस्टॉपवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडून होते. बाजूलाच एक दुचाकी पडून होती. त्याच ठिकाणी तुटलेली हॉकी स्टिक, कुऱ्हाडीचा दांडासुद्धा पडून होता. मात्र जवळपास कोणीच दिसत नव्हते. यावरून तेथे थांबलेल्या लोकांचा संशय मात्र कोणावर घ्यायचा हे मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हतं. त्याच्यातील एका सजग नागरिकाने कन्नान पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच लगेच पोलीस निरीक्षक सार्थक नेते आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरती पोहोचल्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे सगळी माहिती खरी होती. इकडून तिकडून माहिती घेतली असता कुणाल आणि आशिष पाटील याच्यामध्ये वाद झाला असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळावरून तुटलेली हॉकी स्टिक, लाकडी दांडा, रक्तमिश्रित माती व दुचाकी जप्त करून घेता आशिष व कुणालचे फोन नंबर मिळवून घेतले. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पाहिले असता ते घटनास्थळाच्या वरचेवरच हे दाखवत होते. त्यावेळी दोघांचेही मात्र फोन बंद दाखवत होते. त्यामुळे दोघांपैकी एक जखमी असेल तर
एक जवळच्याच एखाद्या एरियामध्ये इस्पितळात मात्र असेल असं त्यांना एक शेक आला. मात्र जवळच्या एखाद्या इस्पितळात त्याला नेले असावे असा एक कायास बांधून पोलीस निरीक्षक नेत्यांनी कन्हान, कामठी तसेच नागपूर येथील सरकारी रुग्णालयात चौकशी केली असता मात्र ते या नावाची एकही व्यक्ती अथवा त्या नावाची नोंदसुद्धा तिथे आढळून आली नाही. आणि शोध सुरू असतानाच सायंकाळी कन्हान पोलिसांना मध्य प्रदेशातील तिरोडी पोलीस ठाण्यातून एक फोन आला. त्यांच्याकडे कन्हान हद्दीतील एक कार तिरोडी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती बेवारस पडून असल्याचे व त्यांच्या बाजूलाच रस्त्याच्या कडेला एक मृतदेह पडल्याने सांगण्यात आले. लोकल खबरांकडून माहिती काढली असता ती कार कन्हान हद्दीतील कुणाल नाईकची असून तो मृतदेह आशिष पाटील याचा असल्याची त्यांनी स्पष्ट केल्याने पोलीस अवाकून झाले. कारण ज्याचा ते शोध घेत होते ते मध्य प्रदेशातील तिरोडी पोलिसांना सापडले होते आणि ही माहिती मिळताच मृतक आशिषच्या नातेवाईकांना घेऊन कन्हान पोलिसांचे एक पथक तिरोडा पोलीस ठाण्यात पोहोचले. तिरोडा पोलिसांनी मर्गदाखत केला होता. त्यानंतर ओळख पटताच कलम 302 नुसार ही गुन्हा दाखल करून दिनांक 13 रोजी ऑक्टोबर सकाळी गुन्ह्याचा तपास कन्हान पोलिसांकडे सोपवला. या दरम्यान कन्हान पोलिसांचे एक पथक तीन वेळा तिरोडा पोलीस ठाण्यातून जाऊन आले. इकडे प्राथमिक तपास तिरोडा पोलीस करत असले तरी कन्हान पोलीस आरोपींना शोधत होते. तिरोडा पोलिसांनी तपास सोपवण्यापूर्वीच एक दिवस आधीच आरोपी कन्हान पोलिसांच्या हाती लागले. कुणालचे फोन लोकेशन ट्रेस करणे सुरू होते. तो कधीतरी फोन सुरू करेल या उद्देश ठेवून कन्हान पोलीस त्याचा फोन सुरू होण्याची वाट पाहत होते. मात्र घडलं तेच. 12 ऑक्टोबर रोजी शेवटी पैसे संपल्यामुळे कुणालने फोन सुरू केला आणि शेवटी त्याचे लोकेशनही ट्रेस झाले. तो कन्हानपासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंदामेडी रोडवरील रेणुका बिअर बारमध्ये मित्रांसह दारू पीत बसला होता. लोकेशन मिळताच कन्हान पोलिसांचे डीबी पथक लगेच कामाला लागले आणि तिथे पोहोचले. त्यांनी कुणाल व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. या दरम्यान कुणाल मात्र साहेब 15 मिनिटासाठी सोडा, बायकोचे छोटे छोटे तुकडे करून येतो असे म्हणत मात्र तो पोलिसांसमोर तसे म्हणत होता. त्याला या गुन्ह्याचा पश्चाताप तर नव्हताच, उलट बायकोलाही संपवण्याची भाषा करत होता. संशयित आरोपींनी गुन्हा कबूल केल्यानंतर त्यांना कोर्टासमोर उभे केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत ठोठावली. दरम्यान त्यांनी जाळलेले कपडे, चाकू तसेच तिरोडी पोलिसांच्या स्वाधीन असलेले सगळे पुरावे आणि घटनास्थळावरील दुचाकी तसेच इतर पुरावे जमा करण्यात आले. आणि या प्रकरणी आशिष दिलीप पाटील वय 28 राहणार नवीन गोंडेगाव याच्या खुनाच्या आरोपाखाली कलम 302, 201, 361, 34 अंतर्गत कुणाल राजेश नाईक वय वर्षे 31 आणि सुमित नागेशराव गजभाईये वय 33, आशिष महेश नागदेवे वय 30 सर्व राहणार नवीन गोडेगाव यांना अटक करण्यात आली. संशयित आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास हा मात्र सुरू आहे. या खुनाचा तपास पोलीस आयुक्त हर्ष पोद्दार आणि यांची सर्व टीम ही करत आहे. अशा काही मित्रांनो घटना घडतात आणि या घटनाचा शेवट मात्र एका खुनापर्यंत जातो आणि खुनापर्यंत जाऊन मात्र शेवटी खून करणाऱ्याला जेलामध्ये जावं लागतं, तुरुंगामध्ये जावं लागतं. आपलं घरदार सोडून, आपले मुलं बाळं, बायको, आई, वडील यांना सर्वांना सोडून आपल्याला त्याग करून आपल्याला नरकात हे जावं लागतं. बघा, असं एक अनैतिक संबंध असे एक वेगळ्या महिलेशी आपण ठेवत असलो, लग्न झालेल्या महिलेशी आपण एक वासनेच्या भरामध्ये थोडंसं जाऊन आपण जवळ साधत असलो तर जवळ एक साधता एक असा एक दिवस येतो की आपण त्याच्यावर प्रेम करतो. दोघांमध्ये एक प्रेमाचं फुलतं आणि त्या फुलामधनंच एक वेगळ्या खुनाचं एक बारीकसं पिल्लू हे तयार होत असतं. त्याच्यामधनंच ती ठरवते किंवा आपण ठरवतो किंवा आपण तुरुंगात जातो. अशा गोष्टी भरपूर प्रमाणात मात्र घडत आहे. मित्रामध्येच या गोष्टीचं प्रमाण हे जास्त वाढत आहे. या महिन्यामध्येच भरपूर अशा न्यूज आमच्या कानावरती आलेल्या आहेत. मित्रामध्येच एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या बायकोवरती नजर ठेवून तिच्याशी संबंध ठेवले. हेच उघडकीस आल्यानंतर त्यांनीच तिच्या नवऱ्याला मारलं आणि तिलाही मारलं. अशा वेगवेगळ्या घटना ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आहेत. ह्या कुठेतरी कमी व्हाव्यात यासाठीच आपला हा एक छोटासा प्रयत्न आणि ही स्टोरी तुमच्यासमोर मांडली. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
भेटूया आपण पुढच्या